जर तुमच्या घरी सुद्धा गवारीची भाजी खात नसतील तर आजची ही रेसिपी एकदा बघा आणि वेगळ्या वाटणात ही भाजी बनवून घरच्यांना खाऊ घाला. 100% नक्कीच आवडीने खातील. भाजी आहे साधी आणि एकदम सिंपल पण वेगळ्या वाटणातली. चवीला एकदम भारी आहे. चवीला खूपच छान लागते ही गवारीची भाजी अशा पद्धतीने बनवलेली. नक्कीच तुम्ही बनवून पहा. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत गवारीच्या शेंगाची भाजी वेगळ्या वाटणातली. इथे मी पाव किलो अशी गवार घेतलेली आहे. स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. निवडताना गवार सुरीने चिरायची नाही, तोडून घ्यायची. हाताने गवार मोडून घेतल्यामुळे तिला मसाला पण छान लागला जातो. ही गवार थोड्याशा तेलामध्ये आपण परतून घेत आहोत. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि गवारीची शेंग कढईत 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर अशा पद्धतीने परतून घेत आहोत. यामुळे गवारीचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि मीठ घातल्यामुळे गवार अळणी लागत नाही भाजीमध्ये. तर ह्या पद्धतीने 1 ते 2 मिनिट तुम्ही परतून घेऊ शकता. खूप छान लागते ह्या पद्धतीने बनवलेली गवार. नक्कीच बनवून पहा. आता ही परतून घेतलेली गवार आपण साईडला काढून घेऊया आणि वाटणाची तयारी करूया. तर ही गवार आपण छान अशी परतून घेतलेली आहे. बघू शकता थोडे थोडे डाग आले आहेत. तर ही साईडला काढून घेऊया आणि आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. वाटण खूप स्पेशल आहे, साधं आहे पण खूप छान लागते भाजी. ओल्या नारळाचे काप घेतले आहेत अर्धी वाटी. 1 इंच अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि तीळ घेतला आहे. तर अगोदर आपल्याला ओल्या नारळाचे काप, लसूण आणि अद्रक मिरची परतून घेऊया थोड्याशा तेलामध्ये. अशा पद्धतीने मध्यम ते मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि छान असं हे थोडेसे डाग येईपर्यंत नारळाचे काप भाजले की त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा धने, 1 चमचा तीळ आणि शेंगदाणे टाकले आहेत 2 चमचे असे भाजलेले शेंगदाणे आहेत. तर हे अजून एकदा आपण या पद्धतीने भाजून घेत आहोत. ओल्या नारळाचे काप आणि भाजलेल्या दाण्याचा कूट घातल्यामुळे या वाटणामध्ये याची अप्रतिम अशी चव येते. नक्कीच बनवून पहा. कोथिंबीर काड्यासहित टाकली आहे थोडीशी. तर आता हे वाटण सुद्धा आपलं तयार आहे. आता हे काढून घेऊया. थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. हे थंड करून वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं भरडून घेऊया आणि एकदा भरडून घ्यायचं, नंतर पाणी टाकायचं आणि मग छान अशी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. शक्य होईल एवढी बारीक करून घ्यायची म्हणजे भाजीला चव छान येते, दाटसरपणा पण येतो. आणि त्याच कढईमध्ये तेल टाकूया. चमचमीत जर भाजी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त तेल वापरू शकता. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरी आणि जिरी मोहरी तडतडली की आपण जे बनवून घेतलेले वाटण आहे ते टाकूया. मंद आच केली आहे गॅसची आणि हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने परतून घेतलं. आता टाकूया हळद. हळद पाव चमचा टाकली. लाल मिरची पावडर 1 चमचा, बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे. तिखट जास्त नसते. अगोदर आपण मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत 2 ते 3 आणि आपला काळा मसाला घरचा साठवणीचा तो टाकला आहे 1 चमचाभर आणि छान असं हे परतून घेऊया अजून एकदा तेल सुटेपर्यंत. तर यात थोडंसं पाणी घालायचं करपू नये म्हणून. मंद आच आहे. मंद आचेवरच आपण मसाला हा छान परतून घेतला. थोडंसं पाणी टाकलं 1 ते 2 चमचे आणि छान असं हे परतून घेतलं अजून एकदा तेल सुटेपर्यंत. तर ह्या पद्धतीने आपण हा मसाला परतून घेतलेला आहे छान असा आणि यामध्ये टाकूया आपण गवारीची शेंग जी परतून घेतली होती ती टाकलेली आहे आणि यामध्ये छान असं मिक्स करूया म्हणजे गवारीला सुद्धा छान मसाला लागला जाईल आणि गवारीची शेंग सुद्धा खूप छान चवदार लागेल. तर या ठिकाणी आपण छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली गवार. गरम पाणी टाकलं आहे. थोडं थोडं टाकायचं गरम पाणी. आपल्याला जितपत घट्ट रसा पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. तर मला अंगापुरता रसा अशी गवार बनवायची आहे. थोडा रस्सा बनवला की गवारीची चव अजूनच छान येते. मीठ चवीनुसार टाकूया आणि ही गवारीची शेंग छान अशी
फिरवून घेऊया यामध्ये. अशा पद्धतीने थोडा वेळ उकळी येईपर्यंत आपल्याला ही रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे गवारीची शेंग. आणि नंतर मध्यम ते मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता खूप छान अशी ही भाजी तयार झाली आहे. थंड झाल्यानंतर अजून घट्टसर अशी होती ही भाजी. तर चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही गवारीच्या शेंगाची भाजी. गरमागरम गवारीची भाजी आपण ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहोत. ही गरमागरम गवारीची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही गवारीची भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.